नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. एकाच कुटुंबातील चौघांचा मृतदेह आढळल्याने धुळेकरांमध्ये एकच खळबळ. सय्यदनगरवरून जाणाऱ्या उजव्या कालव्याची लिकेजेस दूर करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू शेतकऱ्यांचा इशारा. दोंडाईचा शहरातील गणेश विसर्जन उत्सव शांततेत संपन्न. आमदार जयकुमार रावल यांनी मानलेत पोलीस प्रशासनाचे आभार. जेवणातून कोथिंबीर व लसूण गायब होत असल्याने खवय्यांमध्ये नाराजी. धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जावेद शेख यांचे कार्य प्रेरणादायी. धारणेहून निघालेल्या वैष्णोदेवी सायकल यात्रेकरूंचे भाविकांतर्फे होते स्वागत. विरार येथील खंदीच्या गणरायाचे उत्साहात विसर्जन. सामाजिक न्याय पदयात्रेचे धुळ्यात उत्साहात स्वागत. धुळ्यात मेडिकल डायग्नोस्टिक केंद्राचा शुभारंभ. विश्व आदिवासी अधिकार दिनानिमित्त एकलव्य शांताराम आदिवासी युवा संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे देवपूर मधील प्रमोदनगर मधील प्लॉट नंबर 8 येथे राहणाऱ्या एका कृषी खत विक्रेत्यासह त्यांची पत्नी आणि 2 मुलांचे मृतदेह आज सकाळी बंद घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एकाच वेळी 4 मृतदेह घरातून मिळून आल्याने ही आत्महत्या की हत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. देवपूरमधील प्रमोदनगर प्लॉट नंबर 8 मध्ये राहणारे प्रवीण मानसिंग गिरासे, त्यांची शिक्षिका पत्नी दीपा प्रवीण गिरासे, मुले चिरंजीव मितेश आणि चिरंजीव सोहम अशा 4 जणांचा मृतदेह आज सकाळी त्यांच्या बंद घरात मिळून आला. साधारण 3 ते 4 दिवसापूर्वी ही घटना घडली असावी, कारण घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. गेल्या 4 दिवसापासून गिरासे यांचे घर बंद होते. घर कामासाठी येणारी महिलाही गिरासे कुटुंब गावाला गेले असावे म्हणून ती 2 वेळा परत गेली. गॅस सिलेंडर देणारा देखील परत गेला होता. आजूबाजूच्या लोकांना जेव्हा 4 दिवसानंतरही घरातून मागमूस येत नसल्याचे लक्षात आल्याने काही जणांनी प्रवीण गिरासे यांची बहीण संगीता योगेंद्रसिंग राजपूत यांना माहिती दिली. बहीण संगीता यांनी आज सकाळी प्रवीणचे घर गाठले आणि लोकांच्या मदतीने दरवाजा उघडला असता घरातील एका रूममध्ये प्रवीणचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत होता, तर पत्नी व मुलांचे मृतदेह जमिनीवर पडलेले आढळून आलेत. हे दृश्य पाहून संगीता यांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस स्टेशनचे PSI प्रकाश पाटील, हवालदार संतोष हिरे, प्रकाश सोनार, निलेश पोद्दार, देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे PSI किरण कवठुळे, हवालदार चंद्रकांत नागरे, हवालदार सुनील राठोड तसेच सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब गिरासे, माजी नगरसेवक कमलेश देवरे, माजी नगरसेवक भगवान गवळी, प्रफुल्ल पाटील, अमित दुसाणी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून 4ही मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात शव आगारात हलविले आहेत. पाटबंधारे विभागाकडे वारंवार रस्ता व पाट गळती समस्यांचा पाढा वाचून देखील गेंड्याचं कातडं पांघरलेल्या पाटबंधारे विभागाला शेतकऱ्यांची किणीव येत नाही. या समस्येची तात्काळ विल्हेवाट लावावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा धुळे तालुक्यातील नेरेतील सामाजिक कार्यकर्ते विजय राजाराम शिंदेसह शेतकऱ्यांनी केला आहे.
धुळे तालुक्यातील नेर परिसरातील सय्यद नगरवरून जो उजवा कालव्याचा पाट गेला आहे त्या पाटाला मोठ्या प्रमाणात गळतीचं प्रमाण सुरू आहे। त्यामुळे या पाटापासून शेती करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना रस्ताच गायब झाल्यामुळे 250 शेतकऱ्यांना चिखलातून खडतर प्रवास करून शेतात जावे लागत आहे। विशेष बाब म्हणजे शेतीमाल घरी आणण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत असते। या समस्येसंदर्भात शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून पाटबंधारे विभागाकडे चक्रा मारित आहेत, तरीही अद्याप पाट दुरुस्ती संदर्भात पाटबंधारे विभागाने दखल घेतली नाही। केवळ डोळे असून आंधळ्याची आणि कान असून बहिरेपणाची भूमिका पाटबंधारे विभाग घेत आहे। पाटाची व रस्त्याची तात्काळ दखल घ्यावी यासाठी माजी मंत्री रोहिदास पाटील व आदी लोकप्रतिनिधींनी पाहणी करून संबंधित विभागाला सूचना केल्या होत्या, मात्र सूचनांची देखील अद्यापपर्यंत दखल घेण्यात आली नाही। या समस्येची तात्काळ विल्हेवाट लावली नाही तर येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदेंसह शेतकऱ्यांनी दिलाय। दीपक मोरे, नेर प्रतिनिधी। नाव विजय राजाराम शिंदे। समस्या अशी की सय्यदनगर कालव्यावरून जो काही पाट गेलेला आहे, सय्यदनगर कालव्याचा उजवा कालव्याचा जो काही पाट गेलेला आहे, रस्त्याची जी समस्या आहे, या ठिकाणी जाणारे पायपीट करणारे साधारणतः या पाटापासून 250 शेतकरी आहेत। शेतकऱ्यांचा आज माल निघण्यासाठीची बिकटची परिस्थिती आहे आणि नियमितपणे हा प्रश्न आम्ही पाटबंधारे खात्याला एक निवेदन दिलं। वारंवारपणे लोकप्रतिनिधींना सुद्धा याची सूचना करण्यात आली होती। मागच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले होते, त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। मागे माजी मंत्री दाजीसाहेब आले होते, त्यांनी सुद्धा पाहिलं, पण तरी सुद्धा फक्त आश्वासन देतात। समस्या या ठिकाणी आमचा माल निघत नाही, रस्त्याचा प्रश्न सुटत नाही, गळतीचं प्रमाण जे आहे ते गळतीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। या ठिकाणी बैल फसतात, गाडे बैल फसतं, ते काढण्यासाठी जेसीबीचा वापर करून बैलांना बाहेर काढावं लागतं। अशी समस्या आजची या ठिकाणी उपस्थित झाली आहे। तर शेतकऱ्यांनी यासाठी काय निर्णय घ्यावा, आम्ही वारंवार प्रश्न शासनाकडे सुद्धा हे केलेला आहे, परिपूर्ती केलेली आहे, पण हे जर कधी झालं नाही, आज या ठिकाणी एवढे शेतकरी जमलेले आहेत, तर याच्या पुढचं आंदोलन जे आहे ते तीव्र आंदोलन असेल, मी असं सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सांगू इच्छितो। दोंडाईचा शहरात सण उत्सव हे शांततेत पार पाडण्यात पोलीस प्रशासन नेहमीच कटिबद्ध असते। त्यात गणेश उत्सव हा देखील शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनासह नगरपालिका महसूल कर्मचारी यंत्रणा सातत्याने 24 तास काम करीत असते। त्यामुळे त्यांच्या कामगिरीचे मी आमदार या नात्याने अभिनंदन करतो, असे शिंदखेडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयकुमार रावल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। दोंडाईचा शहरात गेल्या 77 वर्षांची परंपरा जपत यावर्षी देखील गणेश उत्सव मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा केला जात आहे। यानिमित्त दोंडाईकरांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादा गणपती, बाबा गणपती, वीर भगतसिंग गणपती यांची विधिवत स्थापना करण्यात आली। तर काल 7व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात दादा गणपती, बाबा गणपती व वीर भगतसिंग गणपती या तीनही मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली। आझाद चौकापासून तीनही गणपतींची हरिहर भेट घेत रात्री 10 वाजेपर्यंत शहरातील एकता चौक, जामा मस्जिद जवळून ही विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली होती। या प्रसंगी कुठलाही गालबोट लागू नये यासाठी पोलीस यंत्रणेकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या विसर्जन मिरवणुकीत राजकीय लोकप्रतिनिधींनी देखील ठेका धरून श्री गणरायाचा जयघोष केला होता। या प्रसंगी आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल, उपनगर अध्यक्ष नबूदादा पिंजारी, खालील भगवान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी भागवत सोनवणे, एलसीबीचे पीआय श्रीराम पवार, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, मुख्य अधिकारी देवेंद्र सिंह परदेशी, इंजिनियर शिवनंदन राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत, नकुल कुमावत, गोपनीय शाखेचे अविनाश पाटील, संदेश बैसाणे, होमगार्ड प्रमुख अनिल ईशी आदी विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य व सामाजिक राजकीय कार्यकर्ते व गणेश भक्त मोठ्या संख्येने या विसर्जन मिरवणूक प्रसंगी उपस्थित होते। हा उत्सव शांततेत सुव्यवस्थित पार पाडण्यात पोलीस यंत्रणा, नगरपालिका व महसूल यंत्रणा मोलाची ठरल्याने मी आमदार या नात्याने त्यांचे अभिनंदन करतो, असे आमदार जयकुमार रावल यांनी बोलून दाखवले। अख्तर शहा, दोंडाईचा प्रतिनिधी। आज दोंडाईच्या शहरामध्ये 7व्या दिवशी
गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि नेहमीप्रमाणे उत्साहामध्ये आनंदामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या. नियमाचं पालन देखील झालं आणि गावामध्ये अत्यंत प्रसन्नतेचं वातावरण आहे. काही लोक त्याच्यामध्ये विनाकारण काही होईल का असा सगळा प्रयत्न करत असतात, परंतु प्रशासन जे आहे, पोलीस यंत्रणा असेल, नगरपालिका असेल, महसूलची यंत्रणा असेल, सातत्याने 24 तास काम करून अत्यंत नियोजनपूर्वक शांततेत सगळं केल्याबद्दल आमदार या नात्याने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जनतेचंही अभिनंदन करतो की आनंदामध्ये त्यांनी गणपती साजरा केला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. वेगवेगळ्या भाज्यांमध्ये चव देणाऱ्या लसूणचा भाव बाजारात गडगडल्याने सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच आर्थिक फटका बसतोय. सध्या तर याच लसूणमुळे भाज्यांची फोडणी गायब झाल्याने महिलांचं स्वयंपाकघरातील आर्थिक गणित पूर्णतः कोलमडलं आहे. या वर्षात लसूण 400 रुपये किलोवर घेण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे लसूण खरेदी करावा की नाही असा प्रयत्न सध्या सर्वसामान्य ग्राहकांना म्हणजे नागरिकांना पडलाय. गेल्या महिनाभरापूर्वी 1 किलो लसूण घेणारे ग्राहक आता मात्र पाव किलोवर समाधान मानत आहेत. स्वयंपाकघरात कांद्यानंतर अत्यंत गरजेचा पदार्थ म्हणजे लसूण. मात्र सध्या लसणाचे भाव गगनाला भिडल्याने लसूण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. कांद्यापाठोपाठ आता लसणाचे भाव देखील गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. राज्यात कांद्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. असे असताना लसूण देखील डोकेदुखी वाढवणार आहे. कारण लसणाचे भाव किरकोळ बाजारात तब्बल 400 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. आपण अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टींना आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक मानतो, पण यापैकी महत्त्वाच्या असलेल्या अन्नामध्ये कांदा आणि लसूण हे देखील तितकेच अविभाज्य घटक आहेत. कांदा किंवा लसूण खाद्यपदार्थ नसले तर अनेकांच्या जिभेला चव लागत नाही, हे वास्तव आहे. एवढा जर भाजीपाला मागराला 100-150 रुपये मजुरी जास्त नाही. ऐका ना 100 रुपये पाव किलो लसूण, 200 रुपये किलो कांदा आहे, 400 रुपये लसूण आहे, लसूण आणि कोथिंबीर 400 रुपये किलो आहे. 20 रुपये पावशेर भाजीपाला किलो घेतला. आता जर 4 जण जर असले तर अर्धा किलो नको का? बरोबर. 50 रुपयाचा अर्धा किलो भाजीपाला काय घ्यायचं? खायचं काय? तुमचं नाव सांगा ना. जर लेकरं बाळ जर असले ते तर त्यांना तर घ्यायची बारी आलेली. धुळे शहर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल जावेद शेख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांचा पोलीस विभाग व मित्र आप्तेष्ट यांच्याकडून यथोचित सत्कार करून त्यांना पुढील भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या. कर्तव्यदक्ष हेड कॉन्स्टेबल म्हणून जावेद शेख यांची ओळख आहे. ते धुळे शहर पोलीस ठाण्यात गोपनीय शाखेत कर्तव्यावर आहेत. त्यांचं कार्य आजही प्रेरणादायी आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागच नव्हे तर समाजातील त्यांचे मित्र आप्तेष्ट यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. तसेच यावेळी शहर पोलीस ठाण्यात नव्याने पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांचाही सत्कार करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी होमगार्ड अधिकारी बाळू बैसाणे, पोलीस नाईक मनोहर महाले, माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे सहसंपादक रईस शेख, मुक्तार अन्सारी, नईम हिरो आदी उपस्थित होते. धारणे येथील भाविकांच्या वैष्णोदेवी सायकल यात्रेला यंदाही मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. प्रारंभी या सायकल यात्रेकरूंचा धारणेतील नागरिकांकडून सत्कार करून शुभकामना देण्यात आल्या. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी धारणे येथील भाविकांची वैष्णोदेवी मंदिरापर्यंत जाणाऱ्या सायकल यात्रेला प्रारंभ झाला. या सायकल यात्रेत ललितजी जोशी, अशोकजी भागवत, चंदूलालजी, मदनजी येवले, रविशंकरजी या भाविकांचा समावेश आहे. या यात्रेकरूंना धारणेतील प्रतिष्ठित नागरिकांतर्फे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्यात. तसेच भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेत धारणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोकजी जाधव यांच्याकडून यात्रेकरूंना सुरक्षा पत्र देण्यात आले. तसेच यात्रेकरूंतर्फे सायकल यात्रेदरम्यान बेटी बचाओ, बेटी पढाओ, पर्यावरण आदी सामाजिक संदेशही दिला जात आहे. यात्रेकरूंनी आतापर्यंत 130 किलोमीटर अंतर पार केले आहे. विरार येथील खानदेश युवा मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थापना करण्यात आलेल्या श्री गणरायाचे 7व्या दिवशी उत्साहात विसर्जन करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. प्रारंभी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खानदेशातील विविध कलाकारांनी हजेरी लावली होती. विरार शहरात उद्योग व्यवसायासाठी खानदेशवासीय मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विरार शहरात खानदेशवासियांचा एकोपा टिकून राहावा यासाठी खानदेश युवा मित्र मंडळातर्फे दरवर्षी गणेश उत्सवानिमित्त खानदेशच्या राजाचे अर्थात श्री गणरायाची स्थापना करण्यात येते. यावर्षीही खानदेशचा राजा
गणरायाची स्थापना करून खानदेशवासी यांचे दर्शन विरारकरांना घडवून दिले. काल गणरायाचा 7वा दिवस असल्याने काल मोठ्या भक्तिभावाने गणरायाचे विसर्जन करून भावपूर्ण निरोप देण्यात आलाय. त्यात आयोजित कार्यक्रमात खानदेश कलाकारांनी मोठी हजेरी लावली होती. यात हाय झुमका वाली पोर या अहिराणी गाण्यामधील कलाकार विनोद कुमावत, सिंगर मेधा मासुळे, भैया मोरे अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावत आपली अदागिरी सादर केली. विरार शहरातील साईनाथ नगरात साजरा होणारा हा गणेश उत्सव माजी नगरसेवक सदानंद पाटील यांच्या सहकार्याने पार पडत असतो. या उत्सवात खानदेशवासियांचा व विरारकरांचा मोठा सहभाग होता. योगेश साबळे, विरार प्रतिनिधी. सामाजिक न्याय, आरक्षण, जातीनिहाय जनगणना, शेतकऱ्यांसाठी हमी भाव अशा विविध मुद्द्यांना घेऊन पुण्याहून जन आंदोलनाचे कार्यकर्ते अस्लम बागवान व आलिमा शेख यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय पदयात्रा काढण्यात आली आहे. ही पदयात्रा आज धुळ्यात दाखल झाल्याने माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेने आपल्या स्टुडिओत स्वागत करून माहिती जाणून घेतली. सरकारने सामाजिक न्याय, आरक्षण, जातीनिहाय जनगणना, शेतकऱ्यांसाठी हमी भाव अशा विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अस्लम बागवान व आलिमा शेख यांनी पुण्याहून सामाजिक न्याय पदयात्रेला सुरुवात केली आहे. ही पदयात्रा आज सकाळी दाखल झाल्याने या पदयात्रेचे धुळ्यात स्वागत करण्यात आले. तसेच माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेच्या स्टुडिओतही त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे सहसंपादक रईस शेख यांनी त्यांची मुलाखत घेत अधिक माहिती जाणून घेतली. मेरे साथ MHTV न्यूज़ के स्टूडियो में असलम इसाक बागवान मौजूद है, जो मुस्लिम, क्रिश्चियन, मराठा, धनगर तथा महिला आरक्षण के लिए पूना से लेकर दिल्ली तक उन्होंने पदयात्रा निकाला है. तो मैं असलम इसाक बागवान का MHTV न्यूज़ के स्टूडियो में स्वागत करता हूं और इसाक बागवान से पूछना चाहता हूं कि उन्होंने जो पूना से दिल्ली तक पदयात्रा लेकर जा रहे हैं, वो किस बात पर, उनके मुद्दे क्या है और वो दिल्ली में क्या चाहते हैं. अस्सलाम वालेकुम. MHTV न्यूज़ के रईस भाई का मैं शुक्रगुजार हूँ कि उन्होंने यहाँ पे मुझे बुला के बात करने का मौका दिया. दरअसल इस पदयात्रा का नाम जो है सामाजिक न्याय पदयात्रा है. सामाजिक न्याय मतलब सोशल जस्टिस. सोशल जस्टिस में लाखों मुद्दे आते हैं. हमारे मुल्क के सभी जो एजुकेशनली, इकोनॉमिकली, सोशली एंड पॉलिटिकली जो बैकवर्ड है, जैसे कि मुस्लिम है, क्रिश्चियन है, मराठा है और धनगर है. साथ में आगे जाएंगे तो गुज्जर है, मीना है, पाटीदार है. इन सब लोगों को आरक्षण में शामिल करना चाहिए. सोशल जस्टिस में क्या अभी आप देखते होंगे कि वक्फ बोर्ड का मुद्दा जो है ये बहुत सामने आ रहा है. वक्फ बोर्ड का मुद्दा भी सोशल जस्टिस में आता है, क्योंकि ये जो वक्फ बोर्ड की ज़मीनें जो है ये अल्लाह के नाम पे दी हुई ज़मीन है. इसमें किसी भी सरकार को इंटरफेयर करने का कोई राइट नहीं है. अभी साथ साथ सोशल जस्टिस में हम देखेंगे हमारे जो फंडामेंटल राइट्स है, फंडामेंटल राइट्स में ही वक्फ की हिफाजत है, फंडामेंटल राइट्स में ही हमारे वक्फ की प्रॉपर्टी है. जैसे जैसा आगे आगे आप देखेंगे कि फंडामेंटल राइट्स में हमको जितने भी चीज़ें हमको दी हुई है, उन चीज़ों का आज पूरी तरह से वायलेंस हो रहा है, उसका हनन हो रहा है. तो इसके लिए आर्टिकल 32 के तहत पूरे मुल्क के कोर्ट में इसके ऊपर फरियाद लेना अनिवार्य है. साथ साथ में अभी आरक्षण जो है, ये आरक्षण इसलिए होता है कि किसी भी पिछड़े तबके को मुख्य धारा में लाने का प्रयास मतलब ही आरक्षण है, और उनको दिया हुआ कोटा ही आरक्षण है. साथ में आप जानते होंगे कि महू जो है ये डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जन्मभूमि है, और वो जन्मभूमि में जो स्मारक है उस स्मारक में अवैध तरीके से कब्जा किया गया है. अब इन सब चीज़ों को आप अगर मद्देनज़र देखेंगे, आरक्षण हो या सोशल जस्टिस हो, ये कब मिलेगा? जब जाति न्याय जनगणना की जाएंगी, और उस जाति न्याय जनगणना में इकोनॉमिकल, एजुकेशनल, सोशली एंड पॉलिटिकल, ये सब जब बातें जब देखे जाएंगी, तभी भारत में सही तरह से सोशल जस्टिस आ सकता है. आपने देखा होगा कि लास्ट सेंसेक्स जो है, जब ब्रिटिश थे हमारे यहाँ 1931 में लास्ट सेंसेक्स हुआ है जाति न्याय. अभी आज 2024 से तकरीबन 96 से 97 साल में हमारा जाति न्याय जनगणना नहीं होगी. उसके बाद आप देखेंगे कि महिला के बारे में, आप महिला किधर भी आपको महिला सुरक्षित नज़र नहीं आएगी. हमारा तो नारा है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, पर
बेटी को पढ़ाने को भेजना भी स्कूल में ये इतना खतरनाक हो गया कि स्कूल के टीचर ही उनके ऊपर अत्याचार कर रहे हैं। तो ये सब जो बातें हैं, इन मुद्दों को लेकर मैं लोगों को जन जागृति करते हुए दिल्ली जा रहा हूँ। असलम भाई, आप जिस उम्मीद से दिल्ली जा रहे हैं, तो क्या आपको उम्मीद है कि इंडिया गवर्नमेंट आपकी मांगें पूरी करेंगी? हो सकता है, क्योंकि देखो, कोशिश से पहला कदम होता है। छोटी सी चिंगारी हमेशा आग का रूप लेती है। अभी तो ये मेरे पहल है, हो सकता है कि धीरे धीरे ये बहुत बड़ा इसका आग का ये मतलब सैलाब आएगा और लोग अभी इलेक्शन के टाइम पे दूसरी चीज़ ना मांगते हुए सोशल जस्टिस मांगेंगे। हाँ असलम भाई, आपको इस मिशन में कौन कौन सा विरोधी पक्ष आपको इसमें साथ दे रहा है या मदद कर रहा है? विरोधी पक्ष अगर कहा जाए तो इंडिया आघाड़ी के सभी घटक है, साथ साथ में SDPI, MIM है, वंचित बहुजन है, आज़ाद समाज पार्टी है, उसके बाद लोक सेना पार्टी है। ऐसे बहुत से पार्टियों का सपोर्ट है। पर मेजर पार्टी अगर देखा जाए, कांग्रेस हो या राष्ट्रवादी हो, ये सिर्फ कहने के लिए साथ में है। ये सिर्फ सेकुलर का सिर्फ नाम लेते हैं। ये सेकुलर के चीज़ें प्रॉपर लोगों तक नहीं, क्योंकि मैंने रास्ते में देखा है कि कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस रोड पे उतरना नहीं चाहती। हो सकता है कि मैं मुस्लिम होने की वजह से उनको डर होगा कि एक मुस्लिम को सपोर्ट किया तो हमारे अन्य वोट चले जाएंगे। अच्छा, आप दिल्ली पहुंचने के बाद वहां पर जाकर क्या करने वाले हैं? किस किस से आपकी मुलाकात होने वाली है? आपको कौन कौन इस मामले में मदद करने वाला है? अभी इस मामले में मदद जो है ये बहुत से लोग कर रहे हैं। जैसे हमारे आदरणीय मेधाताई पाटकर है, योगेंद्र जी यादव है, उसके बाद जमात उलमा हिंद है, मीम फाउंडेशन है, वापिस आम आदमी पार्टी के दिल्ली शहर अध्यक्ष है, वापिस हिंदू महासभा है, और हमारे आचार्य विनोबा भावे की संस्था है। ऐसे बहुत से संस्था है। और वापिस हमारे लद्दाख के वंशुक वांगड़ो भाई, वो भी हमारा साथ देने वाले। और ऐसे बहुत से क्या कहते हैं उनको, खुदाई खिदमतगार संगठन, फैसल भाई हमारे, वो भी साथ में। और रास्ते में राष्ट्र सेवा दल हो, NAPM हो या सत्यशोधक समाज हो, मानव अधिकार हो, अंधश्रद्धा निर्मूलन हो, ऐसे बहुत से संगठन, मुस्लिम तंजीमें तो बहुत है, कुल जमात मुस्लिम तंजीम है, इस्लामिक फाउंडेशन है, ऐसे बहुत से, और जमात इस्लामिया है। ये सब जो लोग हैं ये सब साथ है। मेरी उम्मीद है कि दिल्ली में जो है इस टाइम पे इस तरह से मजमा उभरेगा कि पहली बार दिल्ली शहर को एहसास होगा कि मुस्लिम भी कोई ताकत रखते हैं और हमारे भारतीय भी इसमें ताकत रखते हैं। दिल्ली में जाने के बाद आप निवेदन देने वाले हैं यहाँ कि, या दिल्ली में जाने के बाद वहाँ भी उपोषण को बैठने वाले हैं, वहाँ भी आप हड़ताल करने वाले हैं, क्या करने वाले हैं? दिल्ली में मेरा 1 तारीख को शाम में 12 बजे से लेकर 2 तारीख के रात के 12 बजे तक वहाँ पे अनशन रहेगा। 3 तारीख को दिल्ली के जंतर मंतर पे मैं आंदोलन करने वाला हूँ। और फिर उसके बाद जितने भी तंजीमें आएंगे उनके राय मशवरे से ऐसा डिसाइड हुआ कि 5 तारीख से रामलीला मैदान पे आंदोलन जारी रखना है। धुळे शहरात विविध आजारांवरील अत्यावश्यक असणाऱ्या क्ष किरण तंत्रज्ञानावर आधारित सर्व चाचण्या व चिकित्सा करण्यासाठी मेकल डायग्नोस्टिक या अत्याधुनिक पद्धतीचा डायग्नोस्टिक केंद्राचा शुभारंभ रोकडे हनुमान मंदिर येथील संत महाराज वैष्णव दासजी यांच्या हस्ते करण्यात आला। आज दिनांक 16 सप्टेंबर सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजता समर्थ अपार्टमेंट माहेर हॉस्पिटलच्या बाजूला दत्त मंदिर चौक देवपूर येथे ग्रामीण आमदार कुणाल बाबा पाटील यांनीही सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्यात। वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर धीरज गणेशगिरी, MBBS MD व डॉक्टर सौ साक्षी धीरज गिरी यांच्या कुशल व्यवस्थापनाअंतर्गत सदर डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्यात आले आहे। यात सोनोग्राफी, कलर डॉपलर, एक्स-रे, 2D इको इत्यादी वैद्यकीय सुविधा अत्याधुनिक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत। या शुभारंभ सोहळ्यास उपस्थिती द्यावी अशी विनंती माजी आयुक्त श्री गणेश गिरी, सौ रमादेवी गिरी, डॉक्टर धीरज गिरी व डॉक्टर साक्षी गिरी, रणजितराजे भोसले, नगर रत्नकार मनोज वाघ, रवींद्र कुमावत, सहाय्यक तहसीलदार तसेच अनेक मान्यवर अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने या शुभारंभाच्या वेळी उपस्थित होते। पुत्र को इतना पढ़ा लिखा कर बनाया और अपने लोगों की सेवा के लिए डॉक्टर बनाया, ये बहुत अहोभाग्य अपना दुनिया का। जनता की सेवा होगी, रोगी को दवा मिलेगी। धन्यवाद। डॉक्टर हनुमान की बहुत सेवा की गिरी साहब ने, उन्हीं के आशीर्वाद से ये सब हुआ है। और उनके परम गुरु दादाजी थे धुनी वाले,
उनकी कृपा से सारा सब कुछ फलीभूत हुआ है। आजकल मैं ना तो ऐसी फ्री सेवा करे जनता के लिए तो बहुत भाग्य है अपना। फ्री सेवा होगी, रोगी को दवा मिल जाए तो बहुत आराम होता है। आजकल बीमारियां भी बहुत है, तो इसके लिए दवा तो चाहिए। 2 मिनिट। आज माझ्या मेकल डायग्नोस्टिक सेंटरचं धुळ्यामध्ये डॉक्टर संजय जोशी यांचं मायर हॉस्पिटलच्या बाजूला ओला शोरूमच्या मागे उद्घाटन झालेलं आहे। माझ्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी, कलर डॉपलर, एक्स-रे तसेच 2D इकोची सेवा आजपासून मी सर्व धुळे वासियांना व तसेच धुळे ग्रामीणच्या सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करत आहे। तरी सर्वांनी या वैद्यकीय चाचण्यांसाठी माझ्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये येऊन त्याचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना धुळेकरवासियांना व धुळे ग्रामीण तील नागरिकांना विनंती करतो। मेकल डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ रोकडोबा हनुमान मंदिराचे जे वासुदेव बाबा आहे त्यांच्या हस्ते झाला, तसेच माझे विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर योगेंद्र सचदेव सर यांच्या हस्ते झालेला आहे। व आपल्याकडे जे सोनोग्राफीचं मशीन आहे ते धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात हे 3रं मशीन आहे। एवढ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं मशीन मेकल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपलब्ध आहे। तर त्याचा सर्व नागरिकांनी त्यांच्या पुढील वैद्यकीय चाचण्यांसाठी लाभ घ्यावा ही माझ्याकडून सर्वांना विनंती आहे। विश्व आदिवासी अधिकार दिनानिमित्त एकलव्य आदिवासी युवा संघटनेने आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले। आदिवासी समाजाच्या उपेक्षेचे मुद्दे उचलले असून शासनाकडून विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी यावेळी केली। या निवेदनात संघटनेने आदिवासी समाजाच्या उपेक्षेचे मुद्दे उचलले असून शासनाकडून विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली आहे। संघटनेचे म्हणणे आहे की आदिवासी समाज आपल्या अधिकारांपासून वंचित असून अन्याय आणि अत्याचार सहन करीत आहे। त्यामुळे शासनाने विश्व आदिवासी अधिकार घोषणा पात्रातल्या काटेकोरपणे पालन करावे। यामध्ये घरगुती वीज बिल माफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, आदिवासी शेतमजुरांना आर्थिक मदत आणि मुलांचे शिक्षण यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे। शबरी घरकुल योजनेच्या निधीत वाढ करून घरकुलांची संख्या वाढवण्याचीही मागणी करण्यात आली आहे। तसेच जिल्हास्तरीय समितीची रचना करून त्याचा सामाजिक चळवळीतील व्यक्तींची नियुक्ती करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष राजकुमार सोनवणे, प्रवीण मोरे, बंटी वाघ, उत्तमराव मालचे, किरण मोरे, विष्णू सोनवणे, समाधान सोनवणे, गोरख माणसे, जयराम महाराज सोनवणे यांसह पदाधिकारी उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। एकाच कुटुंबातील 4घांचा मृतदेह आढळल्याने धुळेकरांमध्ये एकच खळबळ। सय्यदनगरवरून जाणाऱ्या उजव्या कालव्याची लिकेजेस दूर करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू शेतकऱ्यांचा इशारा। दोंडाईचा शहरातील गणेश विसर्जन उत्सव शांततेत संपन्न, आमदार जयकुमार रावल यांनी मानले पोलीस प्रशासनाचे आभार। जेवणातून कोथिंबीर व लसूण गायब होत असल्याने खवय्यांमध्ये नाराजी। धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जावेद शेख यांचे कार्य प्रेरणादायी। धारणेहून निघालेल्या वैष्णोदेवी सायकल यात्रेकरूंचे भाविकांतर्फे होते स्वागत। विरार येथील खंदेच्या गणरायाचे उत्साहात विसर्जन। सामाजिक न्याय पदयात्रेचे धुळ्यात उत्साहात स्वागत।
धुळ्यात मेडिकल डायग्नोस्टिक केंद्राचा शुभारंभ. विश्व आदिवासी अधिकार दिनानिमित्त एकलव्य शांताराम आदिवासी युवा संघटनेचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.